सारिका बाळासाहेब शिंदे, मुक्काम परसूल पोस्ट, गोटवडी तालुका, खेड, जिल्हा पुणे. तुम्हाला दम लागलाय, काय केले तुम्ही? पाणी ओढलं ना विहिरीतून. किती खोल आहे विहिरी? विहीर 7 परस आहे. 7 परस आहे. एवढंच पाणी आहे तुम्हाला पिण्याच्यासाठी? हा, पिण्याची एवढी सोय आहे आमची. किती दिवस पुरले पाणी? ते आता आम्ही 2 अंडे नेतो म्हटलं कसं तरी पुरवतो. 2च का? 2च ना, आता पर्याय नाही दुसरा पाणी पिण्यासाठी. नाही मग तिसरा हांडा नेला ते काय होते? तिसऱ्या हांड्याला आमचं गाव दंड घेतो. दंड का? दंड पाणी पुरवण्यासाठी दंड लावलेला आहे. मग कुणी किती पण नेतं ना. तुम्ही गावच्या उपसरपंच आहेत, दंड कशासाठी नेमकं ते सांगा. दंड घेतल्यावरती हा पाणी पुरवठ्याचा विषय नाही, पाणी पुरावं म्हणून हा. मग प्रत्येक जण दोन हांड्यामध्ये पाण्याचं पिण्याचं होतं का सगळ्यांचं? फक्त का करायचं ऍडजस्ट तसंच. आणि समजा पाणी कमी झालं मग एक हांडा नेला, काही दिवसांनी आणखी कमी झालं, पिण्याच्या पाण्याचं कसं करणार? आता पिण्याच्या पाण्याचा आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने सोय लावायला लागते. कुणाच्या बोरी आहेत, मग त्या बोरींवरती जातो. समजा ही विहीर आटली तर ह्या माणसांच्या आहेत, आमच्यावाली बोरी विहीर आहे वैयक्तिक, मग त्या विहिरींवरतून आणतो. ही ग्रामपंचायतची म्हणजे गावची विहीर आहे. बरं. हिचं पाणी पुरेल तोपर्यंत 2 हांडे आम्ही वापरतो. आणि दुसरा सोर्स नाही का काही पाण्याचा? नाही, काहीच नाही. काय तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, जिल्हा परिषद, काही शासनाच्या योजना आहेत जलजीवन सारख्या? जलजीवनची योजनाच अजून खोपेवाडीत राबवतील. ते अजून आतापर्यंत 3 वर्ष झाले. गावात काय अजून लाईन बिन खोदलेली नाहीये. मग ते आता होईल हळूहळू. खोपेवाडी तुमच्या गावचाच भाग आहे का? वाडी आमच्या गावची. मग त्यांना पाणी आहे का? त्यांना त्या बंधाऱ्याचंच पाणी जातं ना वरती. जे जलजीवनाचं पाणी घेणार आहे ना आपण, हां. तेच पाणी तिथनं वरती नेलंय त्यांनी, म्हणजे वैयक्तिक नेलेलं आहे. बरोबर. इथं किती लोक वस्ती आहे? आपली किती गं? काय 40 घर आहेत ना? 36 घरांचं गाव आहे. 400 लोक असतील साधारण. 500 धरून चला. मग एवढ्या लोकांना पाणी नाहीये, ह्याच्यावरती तुम्ही ग्रामपंचायत म्हणून तुम्ही काय प्रयत्न केलेत? मस्त आता ग्रामपंचायत मधून ठराव दिलेत विहिरीसाठी, याच्यासाठी. आता कोणाकडे दिले? इथं कोण आहे? जेडबी सदस्य कोण होतं? अतुल भाऊ. त्यांची काय भेट घेतली ती? काय घेतलेली भेट मग सगळ्यांची. पाण्याची सोय नाही? नाईला झाला तर भाऊंपर्यंत आलोय आता. त्या दिवशी कोणते भाऊ? शरद भाऊपर्यंत. माझं नाव स्वाती दिलीप शिंदे. मी परसूल गावची ग्रामस्थ महिला आहे. हां. आणि आमची ही पाण्याची म्हणजे पिढ्यानपिढी ही आमची पाण्याची टंचाई कायमचीच आहे. आणि आमच्या सासांची पिढी गेली, परत त्यांच्याही सासांची पिढी गेली, आणि आमची पण अर्धी पिढी झाली ही पाण्याच्या टंचाईमुळं. आणि इथून दरडीनं वरती उरपाट्यात जायला दम लागतो. वयस्कर आज्या इथं आम्हाला उत्पन्न काही नसल्यामुळं गावाला कोणी राहत नाही. सगळ्या मुंबईला इन्कम काही गावाला न भेटल्यामुळे सर्व मुंबईला बाहेर गावी आहे. इथं फक्त वयस्करच लोक आहेत. तरुण माणसं सगळी रोजगारानिमित्त बाहेर गावी गेली. जी वयस्कर आहे ना, त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ज्या ह्या वयस्कर महिला त्या 1 हांडा, आमचं 2 जे हांडे आहे नियम, त्याच्यावर आम्ही एकही हांडा, पाणी पुरत नसल्यामुळे एकही हांडा देत नाही. आणि आम्ही ग्रामस्थांनी तसा नियमच मांडलेला आहे, एकही हांडा जरी जास्त नेला तरी 100 रुपये दंड घेतला जाईल. पाणी उन्हाळाभर पुरावा म्हणून. हा, पाणी पुरावा म्हणून. पण हे सगळं शासनाचं धोरण असं आहे, प्रत्येकाला घरात नळाने पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी तुमचं काय प्रयत्न आहे? पाणी पण नळाला पाणी आमच्या पाणी कमी असल्यामुळे नळाने पाणी आम्ही देऊ शकत नाही ना. नळाने पाणी आम्ही देऊ शकत नाही. पुरवठा कमी असल्यामुळे 2च हांडे आमचे पाण्याचे आहे. आणि हे पाणी स्वच्छ असल्यामुळे, आरोग्यासाठी चांगलं राहण्यासाठी, ते निरोगी पाणी असल्यामुळे आम्ही 2च हांडे देतो प्रत्येकाला. आणि 2च्या वर जे हांडा नेईन त्याला नियम 100 रुपये हा दंड ग्रामस्थांनी ठेवलेला. याच्या अगोदर आहे ना, 1 वाजल्यापासून वयस्कर बाया ज्या पाणी भरत होत्या ना, रातच्या 1 वाजल्यापासून तर 6 वाजल्यापर्यंत जी रात्रीची पाणी भरून तिलाच ते पाणी प्यायला भेटायचं. त्याच्यानंतर ते 1 पाणी भेटत. मग प्रत्येक ज्या विहिरी आहे, खाजगी ज्या विहिरी आहे, त्या विहिरीने 1 हांडा खूप 3-3, 4-4 किलोमीटर लोकांना आणावं जायला लागायचं. त्याच्यामुळे मग ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की ह्या विहिरीचं 2 हांडे जरी ठेवले ना तर पिण्यासाठी भरपूर होईल. आणि ज्यांना जे पुरणार नाही हांडे, तर त्यांनी आपली सोय किंवा बोरवून किंवा ज्यांची प्रायव्हेट आहे तिथून ते आणू शकतात. ज्याच्या कुटुंबात जास्त माणसं आहे तो रात्रीचं येऊन पाणी जास्त नेत, असं काय आहे? नेत होती. मग नाही, तसं काहीच नाही. पहिली नेत होती. जसं नियम ठेवल्यापासून ना आमचा 7 ते 10 नियम आहे. त्याच्यानंतर कुणीही पाणी न्यायचं नाही. ज्यांनी पाहिजे त्यांनी दंड म्हणजे घेतला. पाणी न्यायला पण वेळ दिलाय तुम्ही? पाणी न्यायला पण वेळ 7 ते 10 वाजेपर्यंत वेळ आहे. त्याच्या वेळेच्या नंतर किंवा अगोदर ज्यांनी नाही त्यांच्याकडून आम्ही भरपूर वेळा दंड घेतले. सकाळी 7 ते 10. त्याच्यानंतर जे पाणी नेईन त्याला 100 रुपये आम्ही दंड नेमवलेले. आता हा मार्च महिना संपतोय, अजून एप्रिल, मे, जून, जुलै मध्ये पाणी येईल तुम्हाला ना? जुलैमध्ये. मग तुम्ही काय कोणाकडे काय मागणी करताय, काय कसं? कोणाकच नाही मागणी. मागणी तर केली पाहिजे ना तुम्ही. ग्रामपंचायत गाव म्हणून काहीतरी करताय का नाही?
मागणी केली पण आतापर्यंत आम्हाला कुणीच काही करून दिलेलं नाही. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य असतात, ते देतात तुमच्या समस्या सोडवतात, माहिती आहे का तुम्हाला? आम्ही त्या दिवशी गेलो होतो बुट्टे ऐकलं का? पाण्याबद्दल समस्या कुणीच सोडवलेली नाही. बाकीच्या समस्या समजा रस्ते, काँक्रिटीकरण हे आमदार सोडवलेले पण पाण्याचं आतापर्यंत पुरत नाही. असं नाही दिलं अशातली काही गोष्ट नाही. महत्वाचं आहे ना, जे पाणी आहे तेच. पाण्याची गरज आहे ना, ती भागवलेली नाहीये कुणी. मग याच्यावर काय तुम्ही पर्याय काय काढणार? भाऊंकडे गेलेले आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांकडून. त्यांनी शरद बुट्टे पाटील भाऊ. माझं नाव सुनील शिंदे. मी स्वतः सोशल वर्कर आहे, MSW. या ठिकाणी ऑलरेडी गावचा स्थानिक लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. स्थानिक सगळ्या ह्या भागातले लोक हे शेतकरी असून यांना पिण्याचं पाणीच मिळत नाही, तर शेतीचं पाणी कधी मागणार ते लोक? बरोबर. सरकारचे धोरणच अशी आहेत की तुम्हाला पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण करायला लागणार, तर तुम्ही शेतीचं पाणी मागणारच नाही. स्थानिक भागामध्ये आपले जवळपास 3 धरण आहेत. आपल्याच भागातले लोक उठलेले तिथून स्थानिक भागातून आणि दुसरीकडे मायग्रेंट झालेले. इथे पाणी नसल्यामुळे आहेत ना, हाताला रोजगार नाही, पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती आहे. हाताला रोजगार नसल्यामुळे लोक मायग्रेंट होतात. मायग्रेंट झाल्यामुळे इथे शाळा बंद व्हायला लागलेल्या आहेत, कारण मुलंच नाही तिच्यामध्ये. त्याच व्यतिक्रम इथे आता गुन्हेगारी वृत्ती पण ह्या पूर्ण भागामध्ये वाढायला लागलेली. स्थानिक भागामध्ये जोपर्यंत फक्त आपण पिण्याच्या पाण्यावरतीच नाही बोलायला पाहिजे, शेतकरी असल्यामुळे शेतीच्या पाण्यावरती बोलायला पाहिजे. स्थानिक लोकांना त्याचा अधिकार त्या लोकांना माहीत नाही. आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पाहिजे. हे इथले पुढारी म्हणा किंवा बाकीचे सरकारी धोरण म्हणा, यांनी अशा पद्धतीने अडकून ठेवलेलं आहे की तुम्ही पिण्याच्या पाण्याभोवतीच फिरा. तुमच्या जलजीवन मिशन असेल किंवा बाकीचे असेल, या भागामध्ये जवळपास 42 गावांनी मिळून एकत्रित येऊन आहे ना, सरकारपुढे शेतीच्या पाण्याची मागणी केलेली. स्थानिक लोक म्हणत होती की इकडे MIDC बांधतात, MIDCसाठी तुम्ही प्लॉट हे करतात, अलोकेटेड करतात, तिकडं मोठं स्ट्रक्चर उभं राहतं आणि त्याला इलेक्ट्रिसिटी दिली नाही तर चालू शकेल का? नाही ना. ते शेतकरी आहेत, तुम्ही त्यांच्या पाठीवरती हात ठोकतात. शेतकरी म्हणतात आणि शेतीला पाणीच देणार नाही तर चालणार का? जर तुम्हाला मूळचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. सरकारने ज्या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा अधिकार आहे की शेतीसाठी पाणी मागायला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.